नमस्कार. आज अशा एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी लाडक्या बहिणींना उपलब्ध झालेली आहे. नेमका व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच असेल. अंगणवाडी मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिका भरती 2026 याची इत्यंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर पर्यंत आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून असंच जाहिराती, सरकारी जाहिराती, नवीन कुठे जाहिरात आलेली आहे त्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अंतर्गत भरती 2026 चे फॉर्म भरण्यास नुकताच सुरुवात झालेली आहे. ही परीक्षा TCS घेणार आहे. एकूण रिक्त पदे 272 आहेत. जागा ही भरती अंतर्गत भरती आहे. सुरुवातीला समजून घ्या, भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी लाडक्या बहिणींनी हा फॉर्म कशा संदर्भात आहे याची पूर्ण कल्पना घेऊनच फॉर्म भरा. आपण या भरतीसाठी पात्र आहोत का, आपल्याकडे अटी व पात्रता आहेत का, अनुभव आहे का, या सर्व गोष्टींची पूर्तता करूनच फॉर्म भरायला सुरुवात करा. कारण एकूण रिक्त पदे हे 272 जागा आहेत. जागा वाढण्याची शक्यता अजून आहे. त्यामुळे कागदपत्रांची सर्व पूर्तता करूनच पुढचा फॉर्म भरायला सुरुवात करा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन मी हा व्हिडिओ बनत आहे. दिनांक 7 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. शेवटची दिनांक 21 ऑगस्ट 2026 आहे. 21 ऑगस्ट नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज करता येणार नाही, याची काळजी घ्यावी. अटी व पात्रता काय आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाचा अनुभव या सेवेचा असायला हवा. म्हणजे ही भरती खात्याअंतर्गत आहे. नवीन माता भगिनींना या भरतीमध्ये संधी नसणार आहे. ज्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026 मध्ये फॉर्म भरण्यास इच्छुक माता भगिनी आहेत त्यांना सविस्तर माहिती हीच आहे की ज्या माता भगिनींचे सर्व्हिस म्हणजे 10 वर्ष अनुभव आहे अंगणवाडी सेविका म्हणूनचा, त्यांच्यासाठी हे पद आहे. मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका 50 वर्ष वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. आणि शिक्षण पदवीधर तुमच्याकडे कुठल्याही फॅकल्टीची म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची पदवी असणे गरज आहे. शैक्षणिक आणि वैयक्तिक कागदपत्रे कोणते लागणार आहेत त्याची माहिती आपण आता जाणून घेऊया. सर्वप्रथम 10वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, 12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, तिसरं पदवी प्रमाणपत्र, ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेट, चौथं डोमेसिल प्रमाणपत्र, त्यासोबतच जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला. या तिघींपैकी कुठलेही एक दाखला असणं गरजेचं आहे. तिघी असले तरी काय हरकत नाही. डोमेसियल, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला. पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. 10 वर्ष तुमचा अनुभव सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आहे. म्हणजे सर्व्हिसमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच 10 वर्षीचे अंगणवाडी अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा सर्वात महत्त्वपूर्ण कागद तुमच्याकडे असेल तरच तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात, नाहीतर तुम्ही फॉर्म भरून काहीच फायदा नाही. MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र, कॅम्प्युटरचं थोडंसं नॉलेज तुम्हाला असायला हवंच. MSCIT पास असायला हवे, त्याचं प्रमाणपत्र असायला हवं. जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे. त्यासोबतच जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असायला हवं. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं. नावात बदल प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे गॅझेट असायला हवं. आपण गॅझेट करतो ना, नाव बदलचं, ते तुमच्याकडे असायला हवं. इतर संबंधित कागदपत्रे आणि तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो JPG मध्ये आणि सही इत्यादी कागदपत्रांची यादी तुम्हाला मी आता वाचून दाखवली. या कागदपत्रांपैकी एकही कागद तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्म भरायच्या पहिले ते कागदपत्र तुम्ही मिळवा आणि नंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. कारण कागदपत्र नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरताय, या अटी पात्रता तुमच्याकडं नाही आहेत तर तुम्हाला फॉर्म भरून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. आणि क्रायटेरिया, पात्रता, वयोमर्यादा सर्व सांगितले गेलेले. फॉर्म भरण्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. 7 ऑगस्ट 2026 पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दिनांक 21 ऑगस्ट 2026 ही असेल. खूप दिवस तुमच्याकडे आहेत, पण त्याआधीच तुम्ही
कागदपत्रांची पूर्तता करा, मगच फॉर्म भरायला सुरुवात करा. वरीलपैकी एक जरी कागद तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी, मी काय म्हणतो ते लक्ष ठेवा, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत का याची, आपल्याकडे या कागदपत्र सर्व आहेत का याची तुम्ही तपासा. आपली फाईल बघा. यापैकी एक जरी कागदपत्र नसेल तर आपल्याला हा ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही. आणि ही भरती खात्याअंतर्गत आहे. ज्या लाडक्या बहिणींना, माता भगिनींना अंगणवाडी मदतनीस म्हणून सर्व्हिस 10 वर्षाची पूर्ण झालेली असेल त्या महिलांनाच ते प्रमाणपत्र मिळेल. आणि हे प्रमाणपत्र ज्या महिलांकडे असेल, त्यांचे वय 50 वर्ष असेल, त्याचप्रमाणे त्यांची पदवी पूर्ण असेल, या सर्व गोष्टीची कागदपत्र आणि ची पूर्तता आपल्याकडे असेल तर आपण हा ऑनलाईन अर्ज भरा. एकही कागद नसेल तर तुम्ही फॉर्म भरून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे लवकर फॉर्म भरा. 7 ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 21 ऑगस्ट शेवटचा दिनांक आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरू शकणार नाही. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मुख्य सेविका पदवीशिका अंतर्गत भरती 2026 फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली, या संदर्भात आपण अपडेट दिली आहे. फॉर्मची मुदत काय आहे, अंतिम मुदत काय आहे, फॉर्म भरण्याची परीक्षा कोण घेणार आहे, रिक्त पदे किती आहेत आणि अटी व पात्रता काय आहेत याची, आणि कागदपत्रांची पूर्तता काय आहे याची इत्यंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली. चॅनलला जर पहिल्यांदाच असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन सरकारी भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, नवीन कोणत्या जागा निघाल्या त्याची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आणि या भरती संदर्भात, अंगणवाडी मुख्य सेविका पदवीशिका भरती संदर्भात अजून काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पाहायला मिळेल. त्यामुळे आताच चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.